कांपिल्यनगर. आणि ब्राह्मणाचं नाव काय? यज्ञदत्त दीक्षित असं त्या ब्राह्मणाचं नाव. वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी पंडित तो ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव गुणनिधी. त्या मुलाचं नाव काय? गुणनिधी. नावात गुण पण कर्मात अवगुण. नावात काय त्याचं? गुण, गुणनिधी, पण कर्मानं मात्र अवगुण. अवगुणी तो. जुगार खेळणं. काल तुम्हाला काय सांगितलं? संगतीचा परिणाम. आयुष्य फक्त संगतीनच घडतं. याला संगत चुकीची लाभली, जुगार खेळू लागला. याच्या बापाला यज्ञामध्ये जे काही भेटायचं, आपण नाही का आपल्या घरी जर ब्राह्मण आले, पूजा वगैरे केली तर आपण त्यांना शिदा देतो ना, तसंच याच्या बापाला यज्ञामध्ये जी जी शिदा भेटेल आणि त्या शिदामध्ये जे जे काही भेटेल, समजा एखाद्या यजमानानं त्याच्या पत्नीसाठी साडी दिली तर हा गुणनिधी काय करायचा? ती साडी जुगारामध्ये जाऊन हारायचा. एवढा हा वाईट. एकदा याच्या बापाला यज्ञामध्ये एका यजमानानं सोन्याची अंगठी दिली. सोन्याची. आता कोणी देत नाही. आता स्वतःसाठी घ्यायलाच तेवढे पैसे नाही. सोनं किती महाग झालंय? 15,000 रुपये ग्रॅम आहे. ग्रॅम. तोळ्याची तर प्रश्नच नाही हो. एवढं महाग झालंय सोनं. पण पूर्वी असं होतं, कितीतरी तोळं सोनं लोक दान म्हणून देऊन टाकायचे, गरीबाला दान द्यायचे. मी म्हणते तेव्हा जर लोकांनी सोनं जपून ठेवलं असतं ना, तर आज आपण फार श्रीमंत झालो असतो. याच्या बापाला एकानं काय केलं? सोन्याची अंगठी दिली. आणि तुम्हाला सांगू का, या गुणनिधीची, इको कमी करा मला, या गुणनिधीची जी आई आहे का, त्या आईला सर्व माहिती बर का, की आपला मुलगा काय काय दिवे लावतो, सर्व माहिती आहे. पण याची आई काय करायची? याचे अवगुण पोटात घालायचे काम करायचे. आणि भरपूर वेळेस आई याच ठिकाणी चुकते. आई काय करते? आपल्या लेकराचं वाईट वागणं आपल्या पोटामध्ये घालण्याचं काम करते. का बरं? याच्या बापाला जर कळालं तर बाप याला हाणल, बाप याला मारल. पण तुमचा हाच मायपणा, तुमचा हाच मोह तुमच्या लेकराच्या नाशाला कारण ठरतो. लक्षात ठेवा. बाप मारण्याची भीती ना, तुम्ही त्याला मारा, तुम्ही त्याला दंड द्या. पण आई काय करते? नाही नाही, माझं गुणाचं लेकरू आहे. अगं बाई, तुझं गुणाचं लेकरू गावात जाऊन 12 भानगडी करतं, जुगार खेळतं, दारू पितं, महानामारी करतं, आणि तू खुशाला म्हणती गुणाचं लेकरू. अरे अवगुणाचं लेकरू इथे. आणि आपण काय म्हणतो? गुणाचं लेकरू. आई याच ठिकाणी चुकते. पण आईनं लेकराच्या चुका पोटामध्ये न घालता सगळ्या गोष्टी बापाला सांगितल्या पाहिजे. लेकरू कुठं चुकतंय, काय करते, बापाला सांगितलं पाहिजे. गुणनिधीची आई काय करायची? सगळं पोटात घालायची. तिला माहितीये आपलं लेकरू जुगार खेळतय, जे जे यज्ञामध्ये भेटेल सगळं यज्ञात जाऊन तो विकतोय, हारून येतोय जुगारात जाऊन. पण याची आई काय करायची? सगळं पोटात घालायची. आता सोन्याची अंगठी भेटली ना, ही सोन्याची अंगठी सुद्धा यज्ञ या गुणनिधीनं काय केलं? जुगारात जाऊन हारली. ती अंगठी हारली. अनेक दिवस हा यज्ञदत्त रस्त्यानं चालत असताना एका जुगारीच्या हातामध्ये त्याला ती अंगठी दिसली. यज्ञदत्त धावत पळत त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, ही तर माझी अंगठी आहे, तू कस काय घेतली? चोर आहेस म्हणे तू. म्हणे मी चोर नाही म्हणे. ऐका, लक्षपूर्वक ऐका. तो काय म्हणला? मी चोर नाही, तुझ्या पोराचे पराक्रम आहे. तुझा पोरगा रोज आमच्याकडे येतो म्हणला, जुगार खेळतो, तुला यज्ञामध्ये जो जो शिदा भेटतो ना, सगळा या जुगारामध्ये जाऊन हारून जातो म्हणे. ही अंगठी सुद्धा त्यानं जुगारामध्ये हारलेली आहे म्हणे. का रे, तू तर ब्राह्मण ना, वेदाचं अध्ययन करतो ना, मग तुझ्या पोटी असलं दलिंदर लेकरू कसं जन्माला आलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना आपली फक्त चूक बघायची असते.
आपण आयुष्यामध्ये किती 100 पुण्य केलंय लोक हे नाही बघत. 100तलं आपण एक जरी पाप केलं ना, लोक लगेच ते पाप उखरून काढतात. आपल्या 10 जन्मातली पाप लोक उखरून काढतात. हा लोकांचा स्वभाव आहे. लोक बोलायला कमी करत नाही हो. लोकांना फक्त आपली चूक हवी असते. यांना फक्त चूक करावी आणि ती चूक आपण उखरून काढावी. लोकांचा हा स्वभाव आहे. एखादा कीर्तनकारांना 2 तास कीर्तन चांगलं करू द्या, पण त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये एक शब्द त्याचा फक्त चुकू द्या. लोक 2 तासाचं कीर्तन नाही बघत, तो चुकलेला एक शब्द बघतात. लक्षात ठेवा. का? कारण हा लोकांचा स्वभाव आहे. लोकांची बुद्धी किती मलिन आहे तुम्हाला सांगते जयेश दादा. एक ठिकाणी कीर्तन होतं, गावाचं नाव सांगत नाही. त्या गावामध्ये कीर्तनाला गेली आणि नेमकी कर्म धर्म संयोगानं एक ओळखीचा माणूस कीर्तनात येऊन बसला. ओळखीचा होता, पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही की त्याचं नाव घ्यायचं. त्याचं नाव मी कीर्तनात घेतलं नाही, विसरली मी. कीर्तन झालं. ज्यानं माईक घेतला इतकं त्यानं गुणगान केलं की ताई कीर्तन 1 नंबर झालं, असं झालं तसं झालं, वा वा, पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वर्षी आम्ही गावात तारीख देऊ, असं तसं. कीर्तन झालं आणि तो माणूस येऊन मला काय म्हणला माहिती का, ताई एवढ्या सप्त्यामध्ये तुमचं कीर्तन पडलं. काय म्हणला तो मला, एवढ्या सप्त्यामध्ये तुमचं कीर्तन पडलं. आणि बाजूच्या गाववाले कीर्तन ऐकायला आले होते, त्यांनी त्यांच्या गावात तारीख दिली. पुन्हा त्या गावामध्ये तो कीर्तन ऐकायला आला. मग कीर्तनात मी त्याचं एवढं गुणगान केलं जयेश दादा, योगेश दादा, एवढं गुणगान केलं, म्हणलं या व्यक्तीसारखा व्यक्ती पंचक्रोशीमध्ये नाही. कीर्तन झाल्यावर ते मला येऊन काय म्हणलं माहिती का, ताई तुमच्यासारखं कीर्तन पंचक्रोशीत कुठं झालं नाही. फरक तुम्ही लक्षात घ्या. या कीर्तनात त्याचं नाव घेतलं नाही तर तो येऊन काय म्हणला, कीर्तन पडलं. आणि दुसऱ्या कीर्तनात त्याचं गुणगान केलं, तो येऊन काय म्हणला, ताई